हिंदुस्तानी न्यूज चैनल। इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर टंकसाल सिवाक टूथब्रश। ये प्रोडक्ट आपको मिलेगा टंकसाल डेंटल क्लिनिक आसरा सोलापुर। कॉन्टैक्ट नंबर 7385126920। एप्स्टीन फाईल आणि इराण इस्रायल युद्धचे संबंध व स्पष्टीकरण। फक्त 2 दिवसात, ते पण एप्स्टीन फाईल्स झाकण्यासाठी। फक्त ज्यू लोकांना माहिती आहे की नक्की काय चाललंय। तुम्ही हे सगळे डॉट्स कनेक्ट करा जे मी तुम्हाला दाखवतोय। फेब्रुवारी 19ला लंडनमध्ये प्रिन्स अँड्रूला अटक झाली, त्याचं नाव आलं होतं एप्स्टीन फाईलमध्ये। फेब्रुवारी 24ला बिल गेट्सने एप्स्टीन फाईलमध्ये नाव आल्यामुळं माफी मागितली आणि फेब्रुवारी 26ला हिलरी क्लिंटनने देखील एप्स्टीन फाईलविषयीच अमेरिकन न्यायालयामध्ये साक्ष दिली की जे काही तिची बाजू असेल ती मांडली। त्याच दिवशी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा जो अध्यक्ष आहे बोर्ज ब्रेंट, त्याने सुद्धा त्याच्या पदाचा राजीनामा दिला। फेब्रुवारी 26ला बिल क्लिंटनला सुद्धा अमेरिकन न्यायालयामध्ये साक्ष द्यावी लागली। म्हणजे 7 दिवसात जगातले सगळ्यात मोठे मोठे स्कॅम उघडकीस आले। मग बघा काय झालं, 27 फेब्रुवारीलाच पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हमला केला आणि दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने इराणच्या सुप्रीम लीडरला मारलं। 2 दिवसात 2 मोठी युद्ध। इथंच ही ज्यू लोक कशी वागतात बघा। तुम्ही कोणतेच मोठे स्कॅम मीडियामधून कायमस्वरूपी गायब करू शकत नाही, पण तेच युद्धभूमीवर तुम्ही गाडून टाकू शकता। गेले 2-3 आठवडे न्यूज हेडलाईन्सवरती एप्स्टीन फाईलने राज्य केलेलं। सगळीकडे एप्स्टीन व्हिडिओ फोटो हे ते लीक आणि आता हीच लोक जे ते फाईल्स बघणारे किंवा व्हिडिओ बघणारी लोक वेगवेगळ्या देशात होणारे धमाके मोजत आहेत। इथं पडला, इथं मिसाईल पडली, इथं ड्रोन पाडला, हे इंटरसेप्ट केलं, ते केलं। सो आता कोणीच क्लिंटन आणि गेट्सविषयी कोणीच बोलत नाही आहे। आता इथंच गमतीचा भाग बघा, ज्या दिवशी इराणचं युद्ध चालू झालं त्याच दिवशी अमेरिकेचा जो संरक्षण विभाग आहे पेंटागॉन, त्याच्याकडून ओपन एआयला $1 बिलियन कॉन्ट्रॅक्ट मिळालं। आता ओपन एआय म्हणजे सॅम अल्टमन, त्याच्यामध्ये शेअर्स कोणाचे आहेत तर मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून बिल गेट्सचे। बिल गेट्सने मंगळवारीच एप्स्टीनसोबत संबंध आल्यामुळं जाहीरपणे माफी मागितली आणि शुक्रवारी लगेचच त्याच्या कंपनीला $1 बिलियन कॉन्ट्रॅक्ट मिळालं। म्हणजे पॉवर आणि पैसा कसं काम करतो बघा। 7 दिवसात इतक्या मोठ्या 7 प्रभावशाली व्यक्तींचे कांड उघडकीस आले आणि म्हणून त्यांनी 2 दिवसात 2 मोठी युद्ध चालू केली। आपण युद्धाच्या बातम्या बघत असताना गेट्सला तिकडे लाखो करोडो डॉलर्सचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले। तो प्रिन्स अँड्रू सुटला आणि तो फिरतोय पण मोकळा। एलिट क्लासला कोणीच टच करू शकत नाही, कोणीच। आपण वेगवेगळ्या न्यूज स्टोरी बघतो, पण ज्यू लोकांनी ह्यातला पॅटर्न बघा कसा शोधून काढलाय। तेच लोक मीडिया आणि फॉरेन पॉलिसी कंट्रोल करतात आणि हीच लोक ठरवतात कोणाचा बाजार उठवायचा आणि कोणाला झाकून ठेवायचं। आपण या शक्तिशाली लोकांना हे करू शकतो का, थांबवू शकतो का? तर कुठल्याच प्रकारे अजिबात नाही। ही खूप शक्तिशाली लोक आहेत, तुमचे माझे हे असे रील व्हिडिओ पोस्ट काहीच करू शकत नाही। फक्त आपण याचे डॉट्स कनेक्ट करू शकतो। आपल्याला वाटेल एखादा स्कॅम उघडकीस आला तर या लोकांना काही फरक पडेल, तर यांनी या गोंधळाचा कसा फायदा करून घेतलाय ते बघा। ताज्या बातम्यांसाठी आत्ता सबस्क्राईब करा हिंदुस्तानी न्यूज चॅनल।